ठेवू का? मोठी जोडी चांगली ना, मोठी देखून चांगले आमचे. 50 कशा म्हणले सर? तेच बघते तुम्हाला वाटत तू सांग ना, तू सांग काय नाही पहिलं नाही, नवऱ्याने सांगितलं तरी ऐकावं लागतं, लेकाने सांगितलं तरी होय आबा. नेमकं खोडकर कोण असं बरं जोडीमध्ये? काय होतं, बारक्याला जरा बावटपणा हिंडायचा असतो हा आणि ह्याला थोरलेलं काय, बाप्पाने सांगितलेलं ऐकायचं, बायकोने सांगितलं तरी ऐकायचं, आणि त्यात सगळ्यात महत्वाचं आईचं तर आधी ऐकायचं, पर्याय नसतो. त्याच्यापेक्षा आबा काय असतं, थोरल्या पोरांनी बापाची परिस्थिती अनुभवलेली असते, माहिती असतं बाप किती करतोय, मग थोडंफार हातभार त्या थोरल्याचा लागलेला असतो. त्याच्यामुळे मानामुळे तो बसतो ना, बारक आहे ना, बाप करतोय भाऊ करतोय, मग हे बोंबलत करत कवर दाखविलं. आपण लग्न झाल्यावरती बायको घेऊन हिंडत मग ढोंगावं लाद द्यायची बाहेर काढायची. आता ते तुम्ही ठरवलं पाहिजे. पर्याय नाही. बाहेर काढले ना. आणि जर समजा तर एखाद्या पोराने समजा लयच आत्रापण केले, समजा मला बाप पण नको आई बी नको म्हणलं काय म्हणायचं बरं? नाही तुकडे मिळलं मला त्याला काय लागतं. आपण दोघं म्हणणार आम्हाला आई बाबा दोन्ही हवे. बापाने हाकललेलं पोरग आणि त्या पोरीचा बाप ते कुठल्याच पोरीच्या बापाला वाटत नाही की आपल्या पोरीने चुकीली नवरा घेऊन आपल्या दारात येऊन राहावं म्हणून. नाही तो बी तिकडे सावधच असतो. पोरगी आली ना, पहिली गोष्ट ज्याच्या त्याच्या घरी सुखी राहिली पाहिजे. तुला किती श्रीमंताची पोरगी असली तरी त्याला नाही वाटत ना पोरी दारात थांबव. शेवटी समाजाची भीती सगळ्यालाच असते. आणि पुन्हा पोरगी बापाच्या घरी सांभाळायची, मोठा दगड गळ्यात, तिकडची काळजी हिकडची काळजी. पण बायको मान्य करीन का मोठा दगड आहे म्हणून गळ्यात म्हणून? पर्याय नसतो ना. नेमकं ह्यांचं काय चाललंय बारक्या जोडीचं? हॅलो आई बघ रे. हा काय खायचं कुठं राहायचं? नाही नाही ते बरं एक सांगा, जाऊ द्या. तुम्ही दोघांनी मॅचिंग का घातलं एवढं कारण तरी सांगा ना आम्हाला. त्याला हा प्रश्न पडलाय आता घरून आपल्याला, आपण बाहेर पडलोय रागायला, पण आता जायचं कुठं, राहायचं कुठं, खायचं घर भाड्याने घेतलं भाडे करणार. पण माझ्या लहान माझ्या लहान लेकाला खाय प्यायचं ना दे, तिला स्वयंपाक येत नाही ना, जेवायला येऊन तुमच्या माहितीसाठी सांगतो, मग सासरीने नाही 2 लाथा देऊन हाकलून द्यावं तिथून, म्हणजे विषय मिटला मग तर. सासरा कुठे आहे तुझा? सासरा कुठे आहे? अयो म्हणजे बायको तिथे गेलो मग तिथे काम करणार. मोठी स्टोरी होती. हो झालं तुमचं. पैसे आम्हाला कामाला लावलं.